नमस्कार मित्रांनो, मी आहे आशिष गोरडे आणि हा आहे आमचा गोव्यातील चौथा दिवस. आम्ही पणजीमध्ये होतो. काल रात्री कसिनोला वगैरे जाऊन आलो. तुम्हाला काल प्रॉपर्टी दाखवायची राहिली. इथे आम्ही राहत होतो. इकडे स्विमिंग पूल आहे. इकडे आमचा एक दिवसाचा स्टे होता. फक्त आम्ही साऊथ गोव्यासाठी निघणार आहे. तिकडे आज आणि उद्या असणार आहे आणि परवा आम्ही परतीच्या प्रवासाला लागणार आहे. इकडचा एक्सपिरियन्स चांगला होता. एक प्रॉपर असं गावासारखं घर आहे एक, आणि इकडची सर्विस पण चांगली होती. अभिषेकने booking.com वरून बुक केलेलं इथे. आता थोड्या वेळाने मंदिरात वगैरे जाऊ आणि एक फोर्टला जाणार. आता ब्रेकफास्ट साठी बोलवले, तिकडे जातो. आम्ही शांतादुर्गा टेम्पलला आलेलो आहे. इकडचं मला वाटतं एक फेमस टेम्पल आहे. त्यानंतर मंगेश टेम्पलला जाणार आहे. शांतादुर्गा टेम्पल असं मोठं मंदिर आहे. शांतादुर्गा मंदिरला आलेलो आम्ही. इथे दुर्गा मातेचं मंदिर आहे. बाजूला नारायण भगवानचं पण मंदिर होतं. त्याचे गणेशाची मूर्ती आहे आणि इकडे राहायला रूम पण आहेत जर इथे येऊन राहायचं असेल तर. खूप मोठं असं मंदिर आहे. अजून यानंतर आम्ही मंगेशी मंदिरला पण जाणार आहे. आता आम्ही मंगेशी मंदिरला चाललो. आता सरळ रस्ता आहे एकदम जायला. इकडं मार्केट आहे. खूप मोठे मोठे मंदिर आहेत दोन्ही पण. मगाची पाहिली ते आणि आताच. तिथे शेती करत आहेत लोक. तर नारळाची झाडे आहेत. मंगेशी टेम्पलचं आमचं दर्शन झालेलं आहे. आतमध्ये महादेवाची पिंड आहे. खूपच असं मोठं मंदिर आहे. रंगीबेरंगी मंदिर आहे. परिसर पण इथला पूर्ण स्वच्छ आहे. असं छान वाटतं इथे. प्रसन्न वाटलं आम्हाला इथे. अभिषेक आणि ओंकार बसले तिथे. वेगवेगळ्या राज्यातून लोक आले तिथे. मराठी पण लोक भेटली आम्हाला बरेच, आणि बाजूच्या राज्यातले कर्नाटकमधले पण लोक भेटले. म्हणजे बऱ्यापैकी फेमस आहे इथे. असं तुम्ही जर हाफ पॅन्ट घातली असेल तर असं लुंगी घालावी लागते. इथे काही रेस्ट्रिक्शन्स आहेत कपड्यांसंबंधित. इथे मेन्शन पण केलं ड्रेस कोडसाठी. त्यामुळे येताना जरा फुल कपडे घातलेले चांगले राहतील. तसंही ऊन आहे त्यामुळे फुल कपडेच प्रेफर करा. नगारे वाजवत आहेत. आमचे 2 मंदिर बघून झालेत. आता दुपारचं जेवण करण्यासाठी आम्ही एक लोकल हॉटेलला आलो. अभिषेकने शोधलं होतं रिव्ह्यूजमध्ये. राजू म्हणून नाव आहे. एकदम लोकल आहे. ते असं प्रीमियम वगैरे नाही ते. मी आता जेवायला आलो आहे एक लोकल हॉटेलमध्ये. अभिषेक घेऊन आला. अगं इथं थाळी उमेश झाली. वाईफ बघा वरती जुनं घर आहे. काबदीरामा फोर्टला जेवून आम्हाला 1.5 तास लागला इथे याला फोर व्हीलरने.
बघा ही एंट्री, एवढा मोठा गेट, इथे तिकीट काढायला लागते. पैसे नाहीत, फक्त तुमचं एक आधार कार्ड घेतात, कोणाही एकाचं एंट्री करून घेतात आणि जाताना तो नंबर आपल्याला सांगायचा आहे. इथं माहिती लिहिली ही तुम्ही वाचू शकता पॉज करून. तोफा पण ठेवल्यात, जुन्या काळी वापरत असतील. आता आम्ही वर चढतो, इथं बाहेर आहे. चल काय व्ह्यू दिसतोय, वा. तुम्हाला थोडं वाट बघावं लागेल, 5-6 सेकंद. 5 4 3 2 1. चहा पाण्यापेक्षा भारी येते. क्लिअर पाणी दिसतंय, खाली तळ दिसते. पर्सनल बीच सारखं जाईल. मोठा आहे किल्ला, तिकडं पण आहे वाटतं. तिकडे गेलं मेंटेन केलं, हा भारी होऊन जाईल. आगवाड्यासारखं केलं ना तर मस्त होईल. आगवाडा कसं छान केलं, कसं केलं नाही. आगवाडा पण आत्ता गेला आहे. आगवाडा पण खराबच झालेला, आपण पडझड झाली आगवाडामध्ये पण. तर त्यांनी तिथे आम्ही साऊथ गोव्याला एक हॉस्टेल घेतलंय एक नवीन अनुभवासाठी. हे बघा, इथे असं चिलिंग झोन आहे, इथे जवळच बीच आहे. इथे आपण कधी पण किती पण वेळ बसू शकतो, संध्याकाळी खाऊ पिऊ शकतो. खायला इथे अलाउड आहे. आणि हा आमचा रूम आहे, असा मिरर. इथं 2 बेड, वर 2 बेड, खाली सामान ठेवायला आहे. इथे खायचं ठेवलं आहे. बाथरूम, नवीन अनुभवासाठी आम्ही तिघंच या रूममध्ये. चौथा पण येईल का नाही काय. चला आता आम्ही बीचवर चालू आहे भिजायला. दुसऱ्या माळ्यावर आमचा रूम आहे. इथं अशी बाकीची घरं आहेत. या हॉस्टेलचं नाव समोर हॉस्टेल आहे. आणि आपले डोर ओपनच असतात, त्यांच्याकडे चावी असते, त्यामुळे आपलं सामान लॉक करून ठेवावं लागेल. खाली बेडच्या खाली लॉकर दिलंय, त्यामध्ये ठेवायचं. चालो कुठे घेऊन चालला आता? चला, फुल आहे तिकडे, बुक आहे रिडिंगसाठी. तिकडे लिहू शकतो आपण काय पण. इकडे गर्ल्सचा फ्लोअर आहे, वरती आपला बॉईजचा ड्रेसिंग वगैरे काढले. इथे कॅफे, काय रूल्स आहेत. इकडे फ्रीज ठेवलेलं आहे. इथं वायफाय. आता चाललं आम्ही बीचवर. चल, इकडे नाश्ता वगैरे करायला बरेच कॅफे आहेत, रेस्टॉरंट आहेत. आपण कुठे पण खाऊ शकतो किंवा इथे पण ऑर्डर करू शकतो. आम्ही चाललोय बीचवर. रोड बघा किती मस्ती. चालत 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 गाडी हॉस्टेलजवळच लावली पार्किंगला. 1200 रुपये पर पर्सन दिली. भूषणचे पण आम्हाला जबरदस्ती भरायला लागली पैसे. पण त्यांनी आपण काळजीपोटी विचारलं नाही की काय केलं काय नाही केलं. एक वेळ दुश्मन परवडला, पण भूषणसारखा मित्र नाही. काय म्हणणं आहे तुझं? बंटी परवडला, पण भूषण परवडला. बीचवर बसलो आता आम्ही.
फील व्हायचं पूर्ण इथे. कायाकिंग पण करू शकतो आपण. करू थोडा आता समुद्रात भिजणार आहे आपण. टाइमपास तेवढा. एवढी काय गर्दी नाही नॉर्थ गोवा सारखी इकडे. मजा येते. आम्ही स्विमिंग करायला जाणार समुद्रात. एवढी काय गर्दी नाही इथे. आम्ही तिघं पण उतावळे झाले स्विमिंग करणार. सगळ्यात जास्त अभिषेक. सगळ्यात जास्त आशिष आहे. कालपासून मागे लागलाय. मला पोहायला घेऊन चल, पोहायला घेऊन चल. गोव्यात आलंय तर पोहायला तर पाहिजेच. काय म्हणणं आहे तुमचं? तुला नव्हतं पाहिजे का? म्हणून मी आशिषला बोललो स्वच्छ बीचवर जाऊ आपण. किती स्वच्छ बीच आहे बघा. हे आपल्याला वाचवण्यासाठी बसले काका. आता आम्ही रेडी झालो. शर्ट काढले. बघा बॉडी दाखव. तुला इथे बाहेरचे लोक फिटनेस कडे लक्ष देतात बघा. पळतायत. आणि आम्ही बघा ज्याला नाही पोट तू हेल्दी. चल मी शर्ट घालून. आता पोहून झालंय आमचं. आता रूमकडे चाललोय आम्ही. इथं जरा वॉक करू पहिले त्या बीचवर. सनसेट झाला. सनसेट काय दाखवताना आलं नाही. आम्ही समुद्रात होतो त्यामुळे मोबाईल बाहेरच ठेवलं होतं. इथं बॅग ठेवली होती. तर आता स्विम करून आम्ही रूमवर चाललोय. मी नाही बघितलं, त्यानेच बघितलं. माती असेल रे. काय नाही, चल माती असेल. फायनली परत बीचवरून आम्ही आमच्या हॉस्टेलला पोहोचलो. तो गरम उसको बाथरूम गया, उसको गर्म पानी लगा. एक्चुअली क्या है, जब कभी टंकी खाली हो जाती है ना तो गर्म आता है, फिर मैं मोटर चलाने गया था. चलो थँक्यू. आता चाललोय आम्ही जेवायला रात्रीचं. बघा ही बसलेलीच असते इथं. तिचं नाव पुष्पी आहे. अभिषेकने ठेवलं. गोडे म्हणजे नाव ठेवलं पुष्पी. आम्ही आता मार्केट फिरतोय. इथं वेगवेगळे प्रकारचे आर्ट्स आम्हाला बघायला मिळत आहेत. वेगवेगळे आर्ट्स. इथं पेंटिंग काढतायत काका. उमेश विचारायला गेलाय की आपण फोटो दिला तर चित्र काढून द्याल का वगैरे. बघू आता काय म्हणतात. ठीक आहे. कशाची? ट्रकच्या फोटोची. तसं पेपर कागदावर काढून द्या ना. ते कापड आहे ना. पेंटिंग हो कपडा त्याला सोडतो. साईज पण मॅटर आहे ना. पण केवढं मोठं आहे. ट्रकचं वजन ना तेवढं. मोठं मार्केट आहे. जेवायला आले पालेलं बीचला. मोठ्याने बोल. कोणतं आहे?
आणि ते पाऊस इथे बसलोय आम्ही. इकडे समुद्र आहे. थोडा बनवलं लावायचं कुठं त्यावर आहे. गाडीला लावलं मग हे बरोबर आहे 100 आलं. हे बरोबर आहे 100 आलं. अशा रीतीने आमचा गोव्यातील चौथा दिवस संपला. आम्ही थोडा वेळ मार्केटमध्ये फिरलो, त्यानंतर रूमवर जाऊन पूल खेळत बसलो. हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओ लाईक करा, शेअर करा आणि तुमचे कमेंट्स करा. गोव्यातील अजून उरलेले 2 व्हिडिओ मी लवकरच टाकणार आहे, त्यासाठी तुम्ही माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. तोपर्यंत धन्यवाद.